हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते सगळे मजेत असणार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे उमेश टेक. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे यूट्यूब वरती किती व्ह्यूज वर किती डॉलर मिळतात, किंवा तुमचे जर 1000 सबस्क्रायबर झाले असतील तर तुमच्या वॉच टाइम नुसार आणि तुमच्या सबस्क्रायबर नुसार तुम्हाला किती डॉलर मिळतील. यूट्यूब मध्ये पैसे मिळतात का? तर हो, मिळतात. खूप पैसा आहे यूट्यूब मध्ये. जर तुमचे चॅनल लवकर ग्रो झालं आणि लाखो व्ह्यूज येत असले तुमच्या चॅनल वरती आणि सबस्क्रायबर सुद्धा चांगले गेन केलेत तुम्ही, तर तुम्हाला यूट्यूब मधून महिन्याला सरकारी नोकरीवाल्याला जेवढा पेमेंट येतो तेवढं पेमेंट तुम्हाला यूट्यूब मधून मिळेल. पण सक्सेस मिळणं यूट्यूब वरती खूप कठीण आहे, कारण यूट्यूब मध्ये आताच्या टाइमाला एवढं कॉम्पिटिशन झालेलं आहे की त्यामध्ये सक्सेस मिळणं आता खूप कठीण झालेलं आहे. तुम्हाला 1 वर्ष सुद्धा लागू शकतो. 1 वर्ष तुम्हाला व्हिडिओ टाकत राहावे लागतील, तेव्हा कुठे तुमचं चॅनल ग्रो होईल. तर तुमच्या व्हिडिओज वरती जर व्ह्यूज येत असले तर एका व्ह्यूला किंवा एका व्ह्यूज वरती 2 व्ह्यूज वरती तुम्हाला किती डॉलर मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा. बेल बटन ऑल वर सेट करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर लवकरात लवकर येईल. तर असं आहे की तुमचे जेव्हा 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्यांचं वॉच टाइम कंप्लीट होतो तेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं. त्याच्यानंतर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला पेमेंट मिळतं. टेक आणि सायन्सची जी कॅटेगरी आहे त्याच्यात हाय लेवलवरती पेमेंट असतं, आणि कॉमेडी जे व्लॉग्स वगैरे जे असतात त्याच्यावरती थोडं कमी लेवलचं पेमेंट असतं. तर एका डॉलर वरती तुम्हाला किती पेमेंट मिळेल? जर तुमचे $1000 झालेत किंवा $100 झाले, $100 जेव्हा तुमच्या युट्यूब स्टुडिओ मध्ये तुम्हाला दिसतील तेव्हाच तुमचे बँकेत तुमचे डॉलर जमा होतील किंवा तुमचं पेमेंट जमा होईल. 100 पेक्षा कमी असले तर पेमेंट जमा होत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. तर जेव्हा $1 जमा होतो तेव्हा तुमच्या याच्यात आपल्या ही इंडियन करन्सीनुसार किती पैसे जमा होतात? तर 84 रुपये जमा होतात. $1 म्हणजे आपल्या इंडियन करन्सीचे 84 रुपये. तर तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या की $100 ते किती होतील, $1000 किती होतील. तर अशा प्रकारे यूट्यूब वरती पैसा मिळत असतो. डॉलर मध्ये तुमच्या यूट्यूब स्टुडिओ मध्ये तो जमा होत असतो जर तुमचं चॅनल मॉनिटाईज असेल तर. आणि नंतर जेव्हा मॉनिटाईज होतं तेव्हाच तुमच्या यूट्यूब स्टुडिओ मध्ये तुम्हाला डॉलर दिसायला लागतात, त्याच्या आधी डॉलर दिसत नाहीत. तर चॅनल मॉनिटाईज असेल तर डॉलर दिसत असतील, $100 झाले नसतील तर 84 रुपये $1 धरून तुम्ही तुमचं जे कॅल्क्युलेट आहे ते करून ठेवा की किती पैसे तुम्हाला मिळतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही यूट्यूब मध्ये काम करत आहात, तुमचे डॉलर जमा होत आहेत आणि तुम्हाला एक गोष्ट माहित नसेल की तुमचे जे डॉलर जमा होतात तुमचं पेमेंट यायच्या आधी तुम्हाला जे आपलं इन्कम टॅक्सचा जो फॉर्म असतो तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे. जर तुम्ही तो भरला नाही तर तुमचं जितकं पेमेंट येईल त्यातलं अर्ध पेमेंट इन्कम टॅक्स मध्ये जाईल, कारण दुसऱ्या देशातून डॉलर आपल्या खात्यात जमा होतात, त्याच्यामुळे त्यातून इन्कम टॅक्स त्यांचे पैसे कट करत असतो. आणि जर तुम्ही तो फॉर्म भरला तर पैसे कट होणार नाहीत. बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं आणि त्यांचं यूट्यूब पेमेंट जेव्हा येतं तेव्हा त्यांना कळतं की आपलं इन्कम टॅक्सचे पैसे अर्धे यातून केलेले आहेत. पहिलं पेमेंट कोणाचंही कमी असतं, त्याच्यामुळे जर अर्धे पैसे त्यातून गेले तर खूप वाईट वाटेल. त्यासाठी इन्कम टॅक्सचा फॉर्म नक्की भरा. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.